मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत मनसेचे शिष्टमंडळ हे येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहे। महाराष्ट्रात सध्या दुष्काळाची परिस्थिती असून राज्य सरकारने तातडीची उपाययोजना करावी अशी मागणी करत मनसेचे शिष्टमंडळ हे राज्यपालांची भेट घेणार आहे। एकीकडे मनसे महायुतीत सामील होत असताना दुसरीकडे मात्र मनसे ही राज्य सरकारला धारेवर जाताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळात मनसेची भूमिका नेमकी कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन राजेश धोत्रेसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे। आज कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला आहे। यावेळी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते। जवळपास 10,000 पेक्षा अधिक कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। जवळपास या ठिकाणी असणारे फलक देखील लक्षवेधी असल्याचं सांगितलं गेलं आहे। तर दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे देखील यावेळेस उपस्थित होते आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा या महाराष्ट्रात निवडून येतील असं देखील म्हटलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ओमराजे निंबाळकरांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचं सकाळी जाऊन दर्शन घेतलं। त्यानंतरनं धाराशिव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून एका रॅलीला सुरुवात झाली। रॅली दरम्यान असलेल्या अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या आणि तेथील आशीर्वाद देखील घेतलेले आहेत। त्यानंतरनं धाराशिव शहरातील नगर परिसरातील एका मैदानामध्ये या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये झालं। त्यानंतरनं ओमराजेंनी जाऊन आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सुपूर्द केलेला आहे। त्यांच्यासाठी आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार असतील, त्यांनी कुठंतरी रोड शो केलेला पाहायला मिळाला। या सर्व रॅलीला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील, ते उपस्थितीत राहिलेले पाहायला मिळाले। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 3ऱ्या टप्प्यात मतदान होणार असलं तरी रायगड जिल्ह्यातल्या प्रचाराने चांगलाच वेग घेतलेला आहे। महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे, इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या सरळ लढत असल्याचं चित्र सध्या तरी रायगडमध्ये पाहायला मिळतंय। महायुतीकडून अनंत गीते यांना टीकेचं लक्ष करताना गीते यांनी कोणतीही विकास कामं केलेली नाहीत, तर त्याचबरोबर रायगडसह रत्नागिरीवरती जी संकटे आली, मग ज्यामध्ये कोविड असेल, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती आले, तर या संकटांच्या वेळी अनंत गीते होते कुठे असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला। अनंत गीते यांना महायुतीने उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत उत्तर विचारलं असता अनंत गीते यांनी मिश्किलपणे त्यावरती हसणे पसंत केले। अनंत गीते यांच्या या हास्याचा धागा पकडत आज सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा अनंत गीतेंवरती जोरदार हल्ला चढवला। अनंत गीते यांनी प्रश्नाला उत्तर देताना जे मिश्किल हास्य केलं, हे हास्य म्हणजे त्या संकटामध्ये जे बळी पडलेत त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्यासारखं होतं, असा घणाघात सुनील तटकरे यांनी गीतेंच्या बाबतीत केलं। सुनील तटकरे यांनी गीतेंना पुन्हा एकदा टार्गेट केल्यानंतर आता इंडिया आघाडीच्या सभांमधून अनंत गीते सुनील तटकरेंना नेमकं काय प्रत्युत्तर देत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। योगगुरू रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी एका आठवड्याच्या आत जनतेची माफी मागावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले। दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करून ॲलोपॅथी औषधांवर टीका केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याआधीच नाराजी व्यक्त केली आहे। न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपीठासमोर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटलं की तुम्ही चांगलं काम करत असाल पण तुम्हाला ॲलोपॅथीला बदनाम करण्याचा अधिकार नाही। सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबांना विचारणा केली की तुम्हाला तुमचं काही म्हणणं मांडायचं आहे का। त्यावर त्यांचे वकील मुकुल रहतोगी म्हणाले की आम्ही आता कुठलीही फाईल दाखल करणार नाही। तसंच रामदेव बाबा जाहीर माफी मागायला तयार आहेत। रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी जाहीर माफी मागावी आणि ती वृत्तपत्रात छापावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले। माझ्याकडून अजाणतेपणी ही चूक झाली आहे। एका उत्साहात येऊन आम्ही या जाहिराती केल्या, मात्र यापुढे मी अधिक सजग राहीन असं रामदेव बाबांनी म्हटलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह संयुक्त सातपुते, लोकशाही मराठी। इगतपुरी नगर परिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातरवाडी, वाघाचा झाप आणि मेंगाळ झाप या वस्तींमधील जवळपास 150 ते 200 लोकसंख्या वस्ती असलेल्या आदिवासी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर जाऊन
झऱ्यातील पाण्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तहान भागवावी लागत आहे। गतवर्षी परिसरातील नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर नगर परिषदेने पाईपलाईनचे काम सुरू केलं, परंतु वर्ष उलटून गेलं तरी देखील पाईपलाईनला पाणी आलं नाही। याच वाड्यांच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रिसॉर्ट आणि हॉटेल व्यावसायिकांना स्विमिंग पूलसाठी आणि वापरासाठी पाणी देण्याच्या नगरपालिकेच्या तत्परतेमुळे आदिवासी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। तर एकीकडे आदिवासी नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना देखील वेळ नसल्याने उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मुंबईची आणि मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील आदिवासी नागरिकच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत असल्याचं चित्र इगतपुरी तालुक्यामध्ये आता पाहायला मिळत असल्याने प्रशासन यावर काही तोडगा काढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। जागतिक हवामानाच्या बदलत जाणाऱ्या स्थितीचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील वातावरणावर देखील होत असून गेल्या काही वर्षांमध्ये जळगाव जिल्ह्यातही वारंवार बेमोसमी पावसाची स्थिती ही निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे गेल्या 5 ते 6 वर्षाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना सर्वाधिक फटका बसला असून फेब्रुवारी, मार्च व एप्रिल या महिन्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 21,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात असून जिल्ह्यात नुकताच झालेला अवकाळी पाऊस व गारपीट याचे पंचनामे देखील अद्याप प्रलंबित असल्याने नुकसानीच्या आकडेवारीत अजूनही वाढ होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। मराठवाड्यामध्ये यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला आहे। याचाच परिणाम मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतोय, कारण जे काही जलसाठे आहेत त्या ठिकाणचा जलसाठा हा कमी होत चाललेला आहे, कारण पाण्याची पातळी ही दिवसेंदिवस कमी होत आहे। बाष्पीभवन जे आहे ते पाण्याचं होत आहे, त्यामुळं पाण्यासाठी भटकंती करावी लागते। सोयगाव तालुक्यामध्ये नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी 3-3, 4-4 किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करावा लागतोय आणि यानंतर कुठेतरी 1 हंडा पाणी मिळतंय। म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाण्याचा संघर्ष जो आहे तो असाच कायम जर राहिला तर पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो अतिशय गंभीर होत असताना पाण्यासाठीच संघर्ष आणि झगडावा लागणार आहे। त्यामुळं मराठवाडा पाण्यासाठी तरसल्याचं पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे जलसाठ्यांमध्ये पाण्याची पातळी तेजीनं कमी होतीये। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। केंद्रीय लोकसेवा आयोग 2023चा निकाल जाहीर करण्यात आलाय। आदित्य श्रीवास्तव याने देशात पहिला क्रमांक पटकावलाय, तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे। गेल्या 3 परीक्षांमध्ये UPSCचे पहिले 3 क्रमांक मुलींनीच पटकावल्याचं दिसून आलं होतं। यंदा मात्र बाजी मुलांनी मारली आहे। 3ऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी आहे, तर PK सिद्धार्थ रामकुमार 4थ्या आणि रुहानी 5व्या क्रमांकावर आहे। IAS अर्थात भारतीय प्रशासकीय सेवा, IPS अर्थात भारतीय पोलीस सेवा, IFS अर्थात भारतीय परराष्ट्र सेवा व गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी ही पदभरती करण्यात आली आहे। कॅमेरामॅन राजेशसह स्नेहल सावंत जगताप, लोकशाही मराठी। चंद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष चंद्रयान 4 या मोहिमेकडे लागलं आहे। भारताने चंद्रयान 3 मोहिमेद्वारे इतिहास रचला। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला। यामुळे भारताच्या अंतराळ मोहिमांचं महत्त्व वाढलं आहे। चंद्रयान 3च्या यशानंतर इस्रोच्या कार्याचं जगभरात कौतुक झालं। आता भारतीय अंतराळ संस्था चंद्रयान 4 मोहिमेच्या तयारीत आहे। चंद्रयान 4 मोहीम ही भारत आणि जपानची संयुक्त अंतराळ मोहीम असणार असून या मोहिमेमध्ये चंद्राचे नमुने पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न असणार आहे। चंद्रयान 4 मोहीम भारत आणि जपानचं संयुक्त मिशन असणार आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी या दोन्ही संस्था मिळून या मोहिमेची तयारी करत आहेत। चंद्रयान 4 या मोहिमेचं नाव लुपेक्स मोहीम असं ठेवण्यात आलं आहे। ही भारताची सर्वात महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम आहे। कॅमेरामॅन राजेशसह मी धनश्री शिंत्रे, लोकशाही मराठी। देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होत असतानाच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाडीवर शिवसेना धनुष्यबाण गावागावात पोहोचवण्याचा प्रयत्न राज्य परिवहन महामंडळाच्या वाशिम आगाराने केला आहे। वाशिम आगार हे अकोला विभागात येत असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर सुरू असलेला हा प्रचार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। हा सर्व कारभार वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः व्हिडिओ ट्विट करत केला आहे। रिसोड येथे प्रचारासाठी जात असताना त्यांना थेट ST महामंडळाच्या गाडीवर शिवसेनेच्या चिन्हाचा प्रचार होत असताना दिसला। त्यांनी थेट ह्याचा फोटो काढून केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रार केली। सरकारी यंत्रणेद्वारे प्रचार सुरू असल्याचे चित्र यातून स्पष्टपणे समोर आले आहे।
वाशिम मतदारसंघातील काही भाग हा यवतमाळ मतदारसंघात येत असून तेथे शिवसेना उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे चिन्ह धनुष्यबाण आहे. त्यांचा थेट प्रचार एसटीच्या माध्यमातून सुरू होत आहे. तसेच देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे, पण अनेक ठिकाणी आचारसंहितेचा खुलेआम भंग होत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. हे दुर्लक्ष जाणीवपूर्वक होत आहे की चुकून होत आहे, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. कॅमेरामन राजेशसह मी पूजा बोबाटे, लोकशाही मराठी. इंदापूर तालुक्यामध्ये आज अजित पवारांना आणि त्याचबरोबर हर्षवर्धन पाटलांना शरद पवारांनी मोठा धक्का दिलेला आहे. आज दोन बड नेत्यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आप्पासाहेब जगदाळे आणि त्याचबरोबर उपनगराध्यक्ष असलेले भरत शहा यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश केलेला आहे. या पक्षप्रवेशामुळं साहजिक आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांची लढाई ही सोपी होणार आहे आणि त्याचबरोबर शरदचंद्र पवार पक्षाचं पारडंही जड होणार आहे. आज भरत शहा आणि त्याचबरोबर आप्पासाहेब जगदाळे यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी सुद्धा शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. यामुळे अजित पवार गट आणि त्याचबरोबर भाजप आहे यांना मोठा धक्का बसलेला आहे. आगामी काळात सुद्धा अशाच पद्धतीचे मोठे पक्ष प्रवेश होतील असं सुद्धा शरदचंद्र पवार पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे. पण कालही आपण पाहिलं की दौंड तालुक्यामध्ये नामदेव ताकवणे हे जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते यांनी सुद्धा शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आणि आज या दोन बड्या नेत्यांनी शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकदही आता पुणे जिल्ह्यामध्ये वाढू लागलेली आहे. कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. प्रकाश प्रदूषण करणाऱ्या झाडांवरील रोषणाईबद्दल उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबई येथील महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी आपापल्या हद्दीतील झाडांच्या खोडांवरील दिव्यांची माळ हटवण्यास सुरुवात केली. G20 परिषदेच्या निमित्ताने परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तर काही ठिकाणी सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत मुंबई व ठाण्यातील झाडांवरील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही सजावट प्रकाश प्रदूषणात भर घालणारी असून झाडांवर अधिवास करणारे पक्षी व कीटकांवर दिव्यांचा वाईट परिणाम होत असल्याने पर्यावरण प्रेमींनी याचिका दाखल केली होती. या याचिकेची गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन सरकार व मुंबई महापालिकेला नोटीस बजावली होती. त्यानंतर अखेर मुंबई महापालिकेला जाग आली असून विभाग कार्यालयांनी रोषणाई हटवण्यास सुरुवात केली. सोमवारी मुंबई येथील अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी परिसरातील रोषणाई हटवण्यास सुरुवात केली आहे. कॅमेरामॅन राजेश मणियार सोबत मी दिव्या आडिवरेकर, लोकशाही मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.